सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार मंडळी. किती छान वाटलं ना सरीचे सूर ऐकून. नुकताच गुढीपाडवा होता आणि आपल्या मराठी नव्या वर्षालाही कालपासूनच सुरुवात झाली. आपलं मराठीपण आणि महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान मोठ्या उत्साहाने दाखवण्याचे हे काही मोजके सण, हा मंगलमय दिवस आनंदाने साजरा करण्यासाठी आपण सारेच दरवर्षी आतुर असतो. या वर्षीच्या गुढीपाडव्याला तर एक नवी झळाळी आहे असंच म्हणावं लागेल. कारण 2 वर्षाच्या करोना सावटाखाली झाकोळून गेलेली आपल्या प्रत्येकाची ही नको नकोशी आठवण विसरून नव्या आशेने, नव्या उमेदीने आपण पुढील खुली आणि मोकळी वाटचाल करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. करोनाच्या भीतीने लादलेली सारी बंधनं आता हळूहळू सैल होत आहेत. आपल्या प्रत्येकाच्या मनात उद्याची नवी स्वप्न आणि आकांक्षाची नवी क्षितिजं आकार घेऊ लागलेली आहेत. मग हा आनंद सोहळा साजरा करणे हे तर अनिवार्यच असायला हवे. आणि यासाठीच वसंतोत्सवासारखी दुसरी पर्वणी नाही. रंगीबेरंगी फुलं आणि तजेलदार आसमंत याचं मनमोहक रूप घेऊन येणारा वसंत आपल्या मराठी मनाचा अत्यंत लाडका ऋतू, याच्या आगमनाची चाहूल देणारा सण म्हणजे गुढीपाडवा. आणि गुढीपाडवा म्हणजेच मराठीतल्या पहिल्या महिन्याची म्हणजेच चैत्राची सुरुवात. या सुंदर दिवसांच्या वर्णनानेच आजच्या या सोहळ्याची सुरुवात करूया. हे सुंदर वर्णन आपल्याला सांगणार आहेत पुण्याच्या सौ अंजली दप्तरदार. वसंतोत्सव. चोहीकडून तो वसंत येतो, हासत नाचत गाणे गातो. चराचरावर जादू करतो, मनामनाला फुलवित येतो. पक्षी कूजन मधुर ऐकू येते. फुला फुलातून साद उमलते, वसंत घ्यावा वसंत घ्यावा. चैत्रात नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या विविध रंगाच्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचं दर्शन घडलं की समजावं, हा वसंत ऋतू आला. वसंत पंचमी म्हणजे वीणावादन करत प्रकट होणाऱ्या सरस्वतीचा जन्मदिवस, कामदेवाच्या पूजेचा दिवस. या दिवसापासूनच वसंतोत्सव सुरू होतो. वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव. निसर्ग एरवीही सुंदर असतोच, पण वसंतात त्याचं रूप काही औरच असते. आपल्या जीवनातही तारुण्य हा वसंत ऋतूच असतो. त्याचप्रमाणे वसंत ही निसर्गाची युवा अवस्था आहे. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसंत असेल तर वसंत हे सृष्टीचे यौवन आहे. आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतूमध्ये लोभस बनतो. स्वतःच्या आगळ्या सौंदर्याने तो माणसाला स्वतःकडे ओढून घेतो. वसंताचा उत्सव हे अमर आशावादाचं प्रतीक आहे. वसंताचा खरा पुजारी जीवनात कधीही निराश बनत नाही. नेहमीच्या धावपळीच्या जगतातून फुरसतीचे क्षण काढून निसर्गाकडे वळायला हवं. निसर्गाच्या माध्यमातून सतत चलित स्थितीत असणाऱ्या देहाला थोडा आराम दिला पाहिजे. निसर्गाकडे एक अजब जादू आहे. त्यामुळे मानवी वेदनांवरती त्याचा असा काही असर होतो की सगळी दुःख वेदना पार अगदी विसरायला लावतात. निसर्गाचं हेच सान्निध्य कायम मिळत राहिलं तर मग काय, मानवी जीवनात बहारच येईल. साहजिकच त्याचा परिणामही दीर्घकाळ राहील. वसंत म्हणजे आशा आणि सिद्धी ह्यांचा सुंदर संगम. कल्पना व वास्तवता ह्यांचा सुगम समन्वय. यौवन आणि संयम, आशा आणि सिद्धी, कल्पना आणि वास्तव, जीवन आणि कवन, भक्ती
व शक्ती, सर्जन व विसर्जन ह्या सर्वांचा समन्वय साधणारा, तसेच जीवनात सौंदर्य, संगीत आणि स्नेह प्रकट करणारा वसंत आपल्या जीवनात साकार बनला तर आपण वसंताच्या वैभवाला जाणलं, अनुभवलं, पचवलं असं म्हणता येणार नाही का? वा वा वा, या सुंदर शब्दांच्या बागेत आपण आता प्रवेश तर केलाच आहे. आता थोडे सूर आणि पदलालित्याचाही आस्वाद घेऊया. आला आला रे आला वसंत असं म्हणत वसंताच्या आगमनाचं स्वागत कवी गंगाधर महांबरे यांच्या कवितेतून ते करतात. या कवितेचा सुंदर स्वराविष्कार यानंतर सादर करणार आहेत पुण्याच्याच गुणी नृत्यांगना सायली कुलकर्णी. या नृत्याचं दिग्दर्शनही तिने स्वतःच केलं आहे आणि पुण्याचेच सन्माननीय संगीतकार कैलासवासी पंडित म.ना. कुलकर्णी यांनी या कवितेला संगीत दिलं आहे. तर स्वरसाथ दिला आहे पंडित रघुनाथ खंडाळकर यांनी. पाहूया हा एक दृक्श्राव्य कलाविष्कार, आला आला रे आला वसंत.
गुढीपाडवा, नववर्ष आणि मराठी कल्चर. 50शी उलटून 60कडे झुकलेल्या ज्येष्ठ पिढीसाठी आता लहानपण देगा देवा असं म्हणण्याची आणि ते आठवण्याची आता वेळ आलेली आहे. तोच हा काळ आहे. याच काळात माहितीचं जाळं इतकं घनदाट पसरलं आहे की हवी ती माहिती चुटकीसरशी काय अगदी बोटाच्या टोकावर मिळायला लागलेली आहे. आजी आजोबा, आई वडील आणि शिक्षक यांच्यावर अवलंबून त्या काळी अवलंबून असणारं बाळगोपाळांचं विश्व आता मात्र स्वयंभू झालं आहे. एका छोट्याशा हाताच्या 5 बोटामध्ये मावणाऱ्या मोबाईलमध्ये त्यांना माहिती जंजाळातलं हवं ते मिळण्याची मोकळीक आणि निवडीचं स्वातंत्र्य प्राप्त झालं आहे. पाहूया ही नवीन पिढी, हुशार पिढी गुढीपाडवा आणि नववर्षाची माहिती कशी मिळवते. हे बाळगोपाळांचं विश्व जरा बदलल्यासारखं वाटतं आहे, पण निरागसता मात्र तशीच आहे. त्याच निरागसतेचा आता आनंद घेऊया. सादर होतं आहे एक छोटंसं मराठी नववर्षानिमित्त छोटंसं प्रहसन. ऐक ना, उद्या आम्हाला ना सुट्टी आहे. टीचर म्हणत होत्या की उद्या गुढीपाडवा आणि नववर्षाची सुरुवात होत आहे. आई आई ऐकतेस ना तू? छे बाबा, ही तर माझं कधी ऐकत नाही, नुसतं फोनवरती बिझी असते. मी तर आपली जाते दादाकडे. ए दादा, बाहेर ये. ए दादा दादा. काय ग चिंगे, काय पाहिजे तुला? मला की नाही एक प्रश्न पडला आहे. काय हिला नुसते प्रश्न पडत असतात. किती मठ्ठ आहेस ग तू? अरे, प्रश्न विचारले पण मोठं होतं का? तुला सांगत असेल तर सांग, जास्त भाव नको खाऊस. बरं सांग. विचार जे विचारायचे ते जे मला माहिती असेल ते मी सांगतो. हा, आता कसं तर आमच्या टीचर सांगत होत्या की उद्यापासून नववर्ष सुरू होत आहे. पण ते 1 जानेवारीला झालं ना. अगं बरोबर आहे तुझं, पण जे टीचर बोलतायत तेही चुकीचे नाही. उद्या नवीन मराठी वर्ष चालू होणार आहे. अच्छा, पण मग मराठी नववर्ष वेगळं असतं का? नाही ग, वेगळं कसं? मग ते 1 जानेवारीला कधी सुरू होत? आपलं मराठी नववर्ष हे गुढीपाडव्यापासूनच चालू होतं, एवढंच माहिती आहे मला. अरे रे रे रे, याने तर मला अजूनच गोंधळात टाकलं. आता मी कोणाला विचारू? आईला विचार. आईला? तिला कुठे माझ्यासाठी वेळ? आता फोनवरती बोलतीये. फोनवरती बोलून झालं की व्हॉट्सअपवरती टाईप करत असेल. मला म्हणेल मुक्ता भाऊ नको त्रास देऊस, आणि असं बोलून मला गप्प बसवेल. मग आपण एक काम करूया, आपण वेदांत दादाकडे जाऊया. अरे हा, गुड आयडिया. त्याला सगळं माहिती असतं. माहिती नसेल तर तो फोनवरती शोधून देतो. येस, तो फटाफट फोनवरून माहिती काढतो. आपण एक काम करूया, लगेच जाऊया आता, वेळ नको घालवायला. चल मग. वेदू दादा, मुक्ताला एक प्रश्न पडला होता. हो, माझं नाव पुढे कर. तुला पण माहिती नव्हतं हे सांग की. तुझाच प्रश्न होता ना. अरे असं भांडताय कशाला? मला सांगा, मी तुम्हाला सगळं सांगतो. हा, तर आमच्या टीचर सांगत होत्या काल की उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे. पण ते तर 1 जानेवारीला झालं ना. मग उद्या काय दुसरं नवीन वर्ष? अच्छा, असा प्रॉब्लेम झालाय का? मी तुम्हाला सगळं सांगतो. मुक्ताच्या ह्या प्रश्नाने माझा पण गोंधळ झाला. असं प्रॉब्लेम होणं साहजिक आहे. इट्स बट नॅचरल. मी तुमच्या वयाचा असताना मला पण असा प्रॉब्लेम आलेला. तेव्हा आजी आणि आजोबांना मला समजून सांगितलेलं. पण आता ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला गुगलवरती मिळू शकते. तर मी पण तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन गुगलवरनं वाचून सांगणार आहे. चालणार आहे का तुम्हाला? हो, सांग की. थांबा, आम्हाला पण माहिती पाहिजे. वी ऑल्सो वॉन्ट टू नो अबाउट अवर मराठी कल्चर. हो, मला पण ऐकायला आवडेल. मराठी कल्चर? अरे, मराठी विषय बोलला तरी मराठीत बोला. अरे पण आमच्या मॅमने जर सांगितलं इंग्लिशमध्ये असेल या. हो, मग मी इंग्लिशमध्येच बोलणार ना. ते सगळं ठीक आहे, पण सगळ्यांना समजावं म्हणून मी आज हे सगळं मराठीत सांगणार आहे. चालणार आहे का तुम्हाला? हो. एकच मिनिट, मला ही इन्फॉर्मेशन गुगलवरनं काढू द्या. थांबा, मी चॅनल घेऊन येते. मी पण तिची मदत करते. हे घ्या. सगळे बसलात? हो.
आपली भारत देशाची संस्कृती म्हणजे कल्चर साऱ्या जगामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही. आपल्या संस्कृतीमध्ये खूप सण आहेत. प्रत्येक राज्याचे पण वेगवेगळे सण असतात. महाराष्ट्रात दरवर्षी मराठी नववर्षाच्या सुरुवातीला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो आणि त्याच वेळी आपण आपल्या नव्या वर्षाचे स्वागत करतो. जसे आपल्याला इंग्रजी कॅलेंडरमधले महिने माहीत असतात, तसे तुम्हाला मराठी कॅलेंडरचे महिने माहीत आहेत का? अरे दादा, पण कॅलेंडर पण हा इंग्रजी शब्द आहे, मग याला मराठीत काय बोलतात? सांगतो, हे पण आपल्याला इकडे कळेल. तर कॅलेंडरला मराठीत म्हणतात दिनदर्शिका. दिन म्हणजे दिवस आणि दर्शिका म्हणजे दाखवण्याची गोष्ट. दिवस दाखवणारी यादी म्हणजे दिनदर्शिका. तर मराठी महिन्यांची नावं सांगू आता. आपला पहिला महिना आहे तो चैत्र. तो दरवर्षी गुढीपाडव्यापासून सुरू होतो. ती तिथी असते चैत्र शुद्ध प्रतिपदा. त्यानंतरचे महिने असतात वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. याचं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं बरं का? तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू. आपल्या पुराणात असं सांगितलंय की गुढीपाडव्याला ब्रह्मदेवाने सारी सृष्टी म्हणजे जग निर्माण केलं, म्हणून ब्रह्मदेवाला या जगाचा निर्माता असे म्हणतात. याच दिवशी भगवान रामाने रावणाचे युद्धात पराभव करून त्याला ठार मारले होते आणि त्यांनी अयोध्या नगरीत मोठ्या थाटामाटात वाद्यांच्या गजरात प्रवेश केला होता. त्यावेळी अयोध्या नगरीतील सर्व लोकांनी गुढ्या आणि तोरणे आपल्या घरावर लावून बांधून हा विजयोत्सव साजरा केला होता. तेव्हापासून ही गुढी उभारण्याची प्रथा प्रचलित आहे. अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, सांगू तुम्हाला? हो रे, सांग. असले इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला आजकाल माहितीच होत नाहीत. पुराणांमध्ये असंही म्हणतात की शालिवाहन नावाच्या एका कुंभार पुत्राने शकांचा पराभव करण्यासाठी 6000 मातीचे पुतळे बनवले होते आणि त्या पुतळ्यांमध्ये प्राण फुंकून शकांचा पराभव केला. तेव्हापासून शालिवाहन राजाच्या नावाने शालिवाहन शक अशी नवीन कालगणना सुरू झाली. आपल्या महाराष्ट्राप्रमाणे इतर दक्षिणकडचे म्हणजे साऊथ भागात ही गुढीपाडव्याचं महत्त्व आहे. तिकडे या सणाला युगादी असे म्हणतात. तेलुगू भाषेत गुढी म्हणजे लाकूड किंवा काठी. त्याचप्रमाणे त्याला तोरण असेही म्हणतात. गुढी कशी उभारायची हे तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच असेल की नाही? आता कोण सांगणार? अरे असा गलका करू नका, एक एक गोष्ट सगळ्यांनी सांगा. पहिल्यांदा एक काठी घ्यायची, त्याच्या टोकावर एक नवीन कापड बांधायचं आणि साखरेची गाठी बांधायची. हा, साखरेची गाठी. हो, तुला ते एवढं सुचतं. नुसतं गोड खायला पाहिजे. त्या काठीवरती तांब्या पण लावतात, हे माहिती आहे ना? अगदी बरोबर, त्या तांब्याला कलश असे म्हणतात. आता सना, तू सांग बरं. अरे, एक इम्पॉर्टंट गोष्ट तर राहिलीच. काय? त्या माळेसोबत एक आंब्याचं आणि कडुलिंबाची फांदी पण लावतात. अरे हो, त्या दिवशी आई त्या कडुलिंबाची कडू कडू गोळी खायला देते. हो ना, ती शिक्षा. कडू असते. अरे त्या कडुलिंबाच्या गोळीचं पण एक महत्व आहे. तुम्हाला माहिती आहे का तो? नाही. त्यामागे मेडिकल रिझन्स आहेत. चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होऊन उन्हाळा म्हणजे विंटर संपून समर सुरू होतो. यावेळी कडुलिंबाची गोळी खाल्ली की शरीरातले किडे विषाणू यांचा नाश होतो असं आयुर्वेदात सांगितलं गेलं आहे. तेव्हा औषध म्हणून ती गोळी खायला पाहिजे. तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू. जसे आपले मराठी महिने असतात तसेच मराठी ऋतूही असतात. दादा, ऋतू म्हणजे काय रे? ऋतू म्हणजे सीझन्स. आता मी तुम्हाला मराठी ऋतूंबद्दल सांगतो. गुढीपाडव्याला जो ऋतू सुरू होतो तो म्हणजे वसंत, म्हणून गुढीपाडव्याला वसंत ऋतू आरंभ असेही ओळखलं जातं. या ऋतूमध्ये झाडांना नवी पालवी फुटते, सृष्टीला नवे रंग प्राप्त होतात. या वसंत ऋतूचं स्वागत कोकिळेच्या आवाजात होत असतं. हो रे दादा, मी रोज कोकिळेच्या गोड आवाजाने उठते. दॅट इज द ब्युटी ऑफ दिस सीझन. त्यानंतरचे 5 ऋतू आहेत ग्रीष्म, वर्षा, शिशिर, शरद, हेमंत आणि शिशिर. शिशिर संपला की वसंत येतो. दादा, अजून काहीतरी सांग ना गुढीपाडव्याबद्दल. सांगतो. गुढीपाडव्याला आपण मुलांनी सरस्वतीची पूजा पण करायची असते. तसेच आपण जे कला शिकतो जसे की गायन, वादन, नृत्य वगैरे, तर यासाठी आपण जे साहित्य वापरतो त्यांची पण आपण पूजा करतो. फॉर एक्झाम्पल हार्मोनियम, तबला, तंबोरा, चाळ अशी वाद्यांची पूजा करतो. वही, पुस्तकं, पेन, पेन्सिल यांची पण पूजा करतो. या दिवशी आपल्या घराच्या दारावर आंब्याचे पानाचे तोरण पण बांधतो. अरे दादा, तू तर एक महत्वाचं सांगायलाच विसरलास. काय रे? सांग बरं. घरी त्या दिवशी आई काय काय गोड गोड पदार्थ करती.
पुरणपोळी, आम्रखंड, श्रीखंड, बासुंदी आणि खूप काय काय. हो, तुला फक्त तेवढंच सुचतं. अरे पण तीच तर खरी गंमत आहे याची. म्हणूनच मला आपले सण आणि उत्सव खूप आवडतात. तुम्हाला आवडतात ना? हो. विदू दादा, थँक्यू सो मच. तू आम्हाला गुढीपाडव्याबद्दल एवढी छान इन्फॉर्मेशन सांगितलीस. थँक्यू. थँक्यू. यू ऑल आर वेलकम. चला आता आम्ही आईला स्वयंपाकात मदत करायला जातो. आली मोठी आईला मदत करणारी. नुसता जाऊन पसारा करेल. अरे थांबा थांबा. जाण्याच्या आधी एकामेकांना गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या शुभेच्छा देऊन जावा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. यानंतर परत एकदा वसंतोत्सवाचा आनंद सोहळ्यात आपण सामील होऊया. या वसंतावरची एक छानशी कविता यानंतर सादर करणार आहेत डॉक्टर प्रतिमा जगताप. डॉक्टर प्रतिमा जगताप यांनी पुणे आकाशवाणीवर निवेदक म्हणून काम करताना रसिक श्रोत्यांसाठी त्या जी काही गाणी कविता प्रसारित करत असत त्यावर एक लेखमाला लिहून त्याचं पुस्तक पण प्रकाशित केलेलं आहे. त्या पुस्तकाचं शीर्षक आहे कविता स्वरांनी मोहरलेल्या. गाण्यातील स्वर, भाव आणि काव्य यांनी त्यांच्या मनाला जाणवलेलं भारलेपण त्यांनी शब्दबद्ध केलेलं आहे. यानंतर सुरुवातीला आपण त्यांनी सादर केलेली एक कविता ऐकूया, त्यांच्या शुभेच्छा घेऊया आणि त्यानंतर त्यांच्याच कविता स्वरांनी मोहरलेल्या या पुस्तकातून कवयित्री इंदिरा संत यांच्या दारा बांधता तोरण या सुंदर कवितेच्या रसग्रहणाचा आस्वाद घेऊया. पुण्याच्या स्मिता कुलकर्णी ज्या आजच्या निवेदक पण आहेत, यांच्याकडून दारा बांधता तोरण या कवितेचं औचित्य साधताना नववर्षाचं स्वागत पण आपण करणार आहोत. ऐकूया डॉक्टर प्रतिमा जगताप आणि त्यानंतर त्यांचंच त्यांनी लिहिलेले कवितेचे रसग्रहण स्मिता कुलकर्णी यांच्याकडून. रसिको नमस्कार. ऋतुराज वसंत वैभवाच्या खुणा आता सर्वत्र दिसू लागल्या आहेत. नववर्षाची गुढी ही एक आपली सांस्कृतिक खूण आहे आणि ही गुढी सृष्टीची समृद्धी सुद्धा जपा असा जणू आपल्याला संदेश देत असते. अशी ही गुढी मनामनात उभारण्यासाठी रंगगंधासारखी संस्था अतिशय मनापासून सातत्यानं प्रयत्न करते. रंगगंध परिवाराला आणि सर्व रसिकजनांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी देते. मी डॉक्टर प्रतिमा जगताप आपल्या पुढे माझी स्वरचित ऋतुराज ही कविता सादर करते. ऋतुराज. चमचमणारे तारे, चंद्राचा प्रकाश, लुकलुकणाऱ्या तारकांनी सुंदर दिसे आकाश. चमचमणारे तारे, चंद्राचा प्रकाश, लुकलुकणाऱ्या तारकांनी सुंदर दिसे आकाश. भिरभिरणारे वारे, हलती हिरवी पाने, भिरभिरणारे वारे, हलती हिरवी पाने, झुळझुळणाऱ्या झऱ्यातून ऐकू येई गाणे. दूरवर कोकिळस्वर, दूरवर कोकिळस्वर, मोहरली अमराई, गंध फुलांच्या पालखीतून ऋतुराज वसंत येई. फुलपंखी रंगाची उधळण चहूकडे, तांबूस कोवळ्या पानांवरी, ऋतू वसंत हा बागडे, ऋतू वसंत हा बागडे. धन्यवाद. दारा बांधता तोरण, घर नाचले नाचले, आज येणार अंगणी सोन चाफ्याची पाऊले. दारा बांधता तोरण, घर नाचले नाचले, आज येणार अंगणी सोन चाफ्याची पाऊले. भिंती रंगल्या, स्वप्नांनी झाल्या गजांच्या कर्दळी, दार नटून उभेच नाही मिटायची बोली. सूर्यकिरण म्हणाले घालू दारात रांगोळी, सूर्यकिरण म्हणाले घालू दारात रांगोळी, शिंपू पायावरी दव म्हणे वरून पागोळी. भरू ओंजळ फुलांनी बाग म्हणेल हरून, भरू ओंजळ फुलांनी बाग म्हणेल हरून, देईन मी आशीर्वाद केळ म्हणाली हसून. येर झारा घाली वारा, गंध मोतिया घेऊनी, येर झारा घाली वारा, गंध मोतिया घेऊनी,
सोन चाफ्याची पाऊले आज येतील अंगणी. सोन चाफ्याची पाऊले आज येतील अंगणी. नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी पुण्याहून. आजपासून सुरू झालेल्या नववर्षाचं औचित्य साधून दारी बांधता तोरण या अक्कांच्या म्हणजेच इंदिरा संत यांच्या कवितेबद्दल थोडंसं रसग्रहण. उमलती पहाट, पूर्व क्षितिजावरची लाली, पहाट वाऱ्यावरचा फुलांचा दरवळ आणि सोनेरी किरणांचा पिसारा ल्यालेला तो तेजोनिधी सूर्य हळूहळू वर येतो आणि नकळतच आपले हात जोडले जातात. सूर्यनारायण आपल्यासाठी एक नवीन कोरा दिवस घेऊन आलेला असतो आणि या नव्या कोऱ्या दिवसाचं दान देणाऱ्या उगवत्या सूर्याचं दर्शन घेण्यासाठी सिमेंटच्या जंगलाबाहेर दूर हे जावंच लागतं. आता रोज कसं काय जमणार हे, म्हणून कदाचित न्यू इयर सेलिब्रेशनची वाट पाहावी लागते. वर्षातून एकदा तरी डोळे दिपवणारं हे पूर्व क्षितिजावरचं सोनेरी वैभव पाहायला हवं, हे जाणीव होणं हेही नसे थोडके. पूर्वेची ही लयलूट अर्थात सनराईज अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जॅम आणि बरंच काही अशा विविध बातम्या वाचताना ऐकताना मात्र माझ्या मनात इंदिरा संतांच्या सोन चाफ्याची पावले या कवितेवरचं गाणं ऐकत ऐकतच नववर्ष साजरं होतं. सूर्यनारायणाचं आगमन नव्या स्वप्नांचं, नव्या आशा आकांक्षांचं आणि नव्या उमेदीनं, उत्साहानं, प्रसन्नतेनं अनुभवता येणाऱ्या नव्या क्षणांचं स्वागत करण्यासाठी मन सज्ज होतं. दारी बांधता तोरण घर नाचले नाचले, दारा बांधता तोरण घर नाचले नाचले, आज येणार अंगणी सोन चाफ्याची पाऊले. घरात एखादं शुभ कार्य, मंगल कार्य असेल, दसरा दिवाळी असेल तर आपण दाराला तोरण बांधतो. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या स्वागतासाठी सुद्धा तयारीसाठी म्हणून आधी तोरण असतं. दारी तोरण म्हणजे स्वागतासाठी सज्ज असलेलं घर, कारण त्या घरात येणार असतात आता सौख्याचे क्षण आणि हे सौख्याचं क्षण घेऊन येणारी सोनपावलांची सौभाग्य लक्ष्मी किंवा मग बाळराजाची सोनपावलं असतील आणि या इंदिरा संतांच्या या कवितेतलं सोन चाफ्याचं इवलसं रोप असेल. नववर्ष साजरं करताना तर साक्षात सूर्यनारायणाच्या सहस्त्र किरणांनी सजलेलं सोनेरी क्षणांचं स्वागत करणारं आनंदी मनाच्या दाराला बांधलं जातं असं अगदी कवितेचं तोरण. 31st ला डीजे नाईट्स, रात्रीचा धागडधिंगा ओके वाटला तरी हिंदू नववर्षाचं स्वागत मात्र सूर्योदयालाच करायला हवं असं मला तरी वाटतं. कारण नवा दिवस सुरू होतो तो सूर्यकिरणांच्या नवाळीतच. अर्थातच हा ज्याचा त्याचा प्रश्न, आनंद साजरा करण्याची ज्याची त्याची वेगळी रीत. आपण मात्र घेत राहा अनुभव सुमधुर अर्थवाही गीतांचा, कवितांचा. संवेदनशील मनाला साथ घालणाऱ्या कविता आणि गाणी ऐकत ऐकत वर्षामागून वर्ष कधी उलटली ते समजलंच नाही. गेल्या क्षणांचा हिशोब ठेवण्यापेक्षा पुढे उभे ठाकलेल्या क्षणांचं स्वागत करणं हेच महत्वाचं. मनाच्या अंगणात रांगोळी घातली आणि हृदयाच्या दारावर स्नेहफुलांचं तोरण बांधलं की सुखाचं दान घेऊन येईलच प्रत्येक क्षण. अक्कांच्या कवितांची सोनपावलं घरात येतात तेव्हा आपल्या मनाची स्थिती तर अशीच होते ना. भिंती रंगल्या स्वप्नांनी झाल्या गजांच्या कर्दळी, भिंती रंगल्या स्वप्नांनी झाल्या गजांच्या कर्दळी, दार नटून उभेच, दार नटून उभेच नाही मिटायाची बोली. इंदिरा संत यांची कविता आणि निसर्ग वेगळा काढताच येत नाही. निसर्गातल्या प्रतिमा कवितेत अवतरतात आणि अवघी कविता निसर्ग रूपात आपल्या समोर उभी राहते. नववर्षाच्या स्वागतासाठी सुद्धा बघा कसे सगळे उत्सुक आहेत. सूर्यकिरण म्हणाले घालू दारात रांगोळी, सूर्यकिरण म्हणाले घालू दारात रांगोळी, शिंपू पायावरी दव म्हणे वरून पागोळी, शिंपू पायावरी दव हे म्हणे वरून पागोळी. भरू ओंजळ फुलांनी बाग म्हणेल हरून, भरू ओंजळ फुलांनी बाग म्हणेल हरून, देईन मी आशीर्वाद केळ म्हणाली हसून. अक्कांचं हे कल्पना वैभव पाहून आपण खरंच स्तिमित होऊन जातो. निसर्गातली प्रत्येक गोष्ट नव्हे तर साक्षात निसर्ग स्वागतासाठी सज्ज झालेला असतो. अर्थ, रंग, स्वाद, नाद हे सगळं ल्यालेली पंचेंद्रियाच्या संवेदनांचा अनुभव देणारी इंदिरा संतांची ही कविता नववर्षाचं आगळं वेगळं स्वागत करणारीच आहे.
नवे शब्द, नवा घाट, अभिव्यक्तीतलं नवेपण म्हणजे आता हीच ओळ बघा ना. येर झारा घाली वारा गंध मोतिया घेऊनी, येर झारा घाली वारा गंध मोतिया घेऊनी, सोन चाफ्याची पाऊले आज येतील अंगणी. जेव्हा प्रिय व्यक्तीचं आगमन होणार असतं तेव्हा दारात आपण उपस्थित हवंच ना. स्वागतासाठी सज्ज असतो ना आपण. अगदीच तसंच काहीसं या वाऱ्याचंही. पण अहो हा वारा कसा तर मोतिया गंध लाभलेला वारा, जो कधी दृष्टीस पडत नाही, पण कवयित्रीला मात्र तो येराझारा घालताना दिसतोय. आणि गंध तरी दिसतो का कधी आपल्याला? पण हा वारा मोतिया रंग नाही तर मोतिया गंध लाभलेला असा आहे असं त्या म्हणतात. सोन चाफ्याचा हा दरवळ प्रत्येक नववर्ष साजरा करताना अनुभवायलाच हवा. स्वागतासाठी कवितेचं तोरण बांधायलाच हवं. वसंत ऋतू म्हणजे उल्हास, आनंद, कोकिळेचं प्रसन्न कूजन. सगळीकडे नवपालवी दिसत असते. धानी रंगाने म्हणजेच कोवळ्या हिरवाईने ऋतू सजलेला असतो. आणि अशात विरहाने व्याकुळ झालेल्या अभिसारिकेला तिच्या प्रिय सख्याच्या आगमनाची चाहूल लागलेली असते. या सुंदर भावना स्वरातून व्यक्त करणारी एक शास्त्रीय चीज म्हणजेच चैती. यानंतर ही चैती सादर करण्यात आहेत पुण्यातील गुणी गायिका अनुराधा पटवर्धन. उपशास्त्रीय संगीत म्हणजेच ठुमरी दादरा ही भारतीय अभिजात संगीतातील रस, रंग आणि भावनाप्रधान गायनशैली. ठुमरी दादऱ्याचे जे विविध उपप्रकार आहेत त्यातीलच एक म्हणजे चैती. उत्तर प्रदेशातील लोकसंगीतामध्ये ती गायली जाते आणि ती मुख्यतः चैत्र महिन्यात गायली जाते. चैत्रातील रामजन्माशी निगडीत असलेला ओ रामा हा शब्द यामध्ये प्रामुख्याने येतो. आपल्यापुढे चैती सादर करणाऱ्या गायिका अनुराधा पटवर्धन यांचं संगीतातलं प्राथमिक शिक्षण सौ अनुराधा कोरगावकर यांच्याकडे झालं आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून त्यांनी MA ही पदवी घेतली आणि कंठसंगीत शिकताना गुरु सुखदा काणे आणि भारती वैशंपायन यांच्याकडून त्यांना मोलाचं मार्गदर्शन मिळालं. आणि त्यानंतर पुण्यात उपशास्त्रीय संगीताचे शिक्षण त्यांनी पंडित संजीव शेंडे यांच्याकडे घेतलं आहे. अनेक कार्यक्रमांमधून त्या हजेरी लावत असतात. त्यामध्ये संगीत सहभाग असतो. आज त्या सादर करणार असलेल्या चैतीचे बोल आहेत. चैत्र मासे आयो सजना ओ रामा, अंबू आपे कोयल बोले अंगना हो रामा. थोडी लांब आहे ही चैती, पण ऐकताना तुम्ही त्यातला आनंद नक्की घ्या. तुम्हाला नक्की त्यामध्ये मजा येईल. ऐकूया डॉक्टर संजीव शेंडे यांनी या बंदिशीची जी रचना केली आहे ती बंदिश आता ऐकूया. चैत्र मासे आयो सजना ओ रामा सादर करतायत अनुराधा पटवर्धन. बिन पिय बीता सावन सोना, मुरझाया सिंगार, बिरह अगन में सावन बीता, तरसत जिया हमार, अब आयो रे मास चैतर, कोयल लाई संदेशवा,
सज धज के संवर ले गोरी आए साजन द्वार हो रामा चैतर मासे आयो सजना रामा चैतर मासे आयो सजना हो रामा चैतर मासे
धानी रंग सारिया धानी रंग सारिया सारिया हरी हरी चूड़िया धानी रंग सारिया सजना के सर पे पीली पगरिया सजना के सर पे हो सजना के सर पे हो पीली पगरिया हरी हरी चूड़िया धानी रंग सारिया सजना के सर पे पीली पगरिया गरबा लगा ले अब मोरे सजना 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 गरबा लगा ले गरबा लगा ले गरबा लगा ले गरबा लगा ले सजना सजना हो सजना हो राम सजना सजना गरबा लगा ले अब मोरे सजना गरबा लगा ले मोरे सजना हो रामा चैतर मासे आयो सजना हो रामा चैतर मासे आयो सजना रामा चैतर मासे चैतर मासे आयो सजना रामा चैतर मासे चैतर मासे चैतर मासे चैतर मासे चैतर मासे चैतर मासे आयो सजना रामा चैतर मासे चैतर मासे आयो सजना हो रामा चैतर मासे आयो सजना हो रामा चैतर मासे आयो सजना रामा चैतर आयो सजना रामा अम्बुआ पे कोयल
ठुमरी दादराचा हा जमून आलेला माहोल असाच पुढे रंगत जावा म्हणून यानंतर शास्त्रीय चिजांवर आधारित अजून एक गानप्रकार सादर होणार आहे, ज्याचं नाव आहे चतरंग. चतरंग हा भारतीय अभिजात संगीतातील एक अनोखा असा गानप्रकार आहे, ज्याचं काव्य 4 वेगवेगळ्या पद्धतीने बोल एकत्र करून रचलेलं असतं. पहिल्या ओळीत बंदिशीचं काव्य, दुसऱ्या ओळीत सरगम, तिसऱ्या ओळीत तराण्याचे बोल, तर चौथ्या ओळीत पखवाजाचे बोल असतात. आता या प्राथमिक माहितीच्या अनुषंगाने ही रचना ऐकताना एक नक्कीच वेगळा आनंद असेल. वसंत ऋतूचं स्वागत करणारा हा चतरंग गाणार आहेत पुण्यातील सौ शुभदा देशपांडे. त्या संगीत अलंकार आहेत. संगीताचे प्राथमिक शिक्षण हेमाताई गुर्जर आणि नारायण औटी यांच्याकडे त्यांनी घेतलेलं आहे. नंतर अनेक वर्ष डॉक्टर सुलोचना केळकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेत त्यांनी अनेक लहान मोठ्या मैफिलीमध्येही सहभाग घेतलेला आहे. उपशास्त्रीय संगीताचे शिक्षण पंडित संजीव शेंडे यांच्याकडे त्यांनी घेतलेले आहे. बसंत बहार या रागातील हा चतरंग अतिशय सुंदर आणि सहजरित्या त्यांच्या गुरु डॉक्टर सुलोचना केळकर यांनी रचलेला आहे. ऐकूया तर शुभदा देशपांडे यांच्याकडून चतरंग, बसंत ऋतू की आई बहार.
उपशास्त्रीय संगीताचा धागा पकडत यानंतरही आपण एक गाणं ऐकतोय. चैत्रमास सुरू होतो आणि वसंताची चाहूल लागते. निसर्ग वसंताच्या स्वागतासाठी आतुर झालेला, रानवनी झाडं उत्सुक असलेली, रंगांची उधळण, जुने जळून नवीन अंकुरांचा जन्म झालेला, कोवळ्या पालवीची सुकोमल सळसळ आणि असं म्हणतात एक वेगळाच धुंद करणारा प्रीतिगंध. या सगळ्या चित्रमय पण मोहून टाकणाऱ्या वातावरणाने जणू कवितांना आमंत्रणच द्यावं अशी सगळीकडे हुरहुर दाटलेली. पलाश वृक्षाच्या लाल केशरी फुलांना आलेला बहर, गुलमोहराचं लाल मखमली फुलांनी डवरलेलं झाड, सोनेरी सोनवरखानं उजळलेला बहावा, अमलताश आणि त्याच्या पिवळ्या धम्मक रंगांचे फुलांचे झुपके, हे सगळं वसंताच्या उत्सवाला मनात भरभरून घेत असताना प्रीतीलाही बहार यावा अशी सगळीकडे धुंद कुंद परिस्थिती. शांताबाई शेळके यांनी या गंधातल्या धुंद वसंतोत्सवाचं सुंदर वर्णन एका छानशा कवितेत केलेलं आहे. श्रीधर फडके यांनी या गीताला दिलेली उत्कट चाल प्रेमिकांनाही खरंच साथ घालते आणि त्यांना वसंताच्या रंगात माखून टाकते. हे गाणं आहे गगना गंध आला मधुमास धुंद झाला. गाणं सादर करत आहेत श्री महेश सोनावणे. गगना गंध आला मधुमास धुंद झाला. गगना गंध आला मधुमास धुंद झाला. गगना गंध आला मधुमास धुंद झाला. फुलले पलाश राणी, फुलले पलाश राणी, फुलले पलाश राणी, जळत्या ज्वाला. गगना गंध आला मधुमास धुंद झाला. गगना गंध आला मधुमास धुंद झाला. फुलले पलाश राणी, फुलले पलाश राणी, जळत्या ज्वाला. गगना गंध आला. आले बनावनात सहकार मोहरून, आले बनावनात सहकार मोहरून, सहकार मोहरून, सहकार मोहरून. आले बनावनात वना आले बनावनात सहकार मोहरून, सहकार मोहरून. भ्रमरास मंजिरीची चाहूल ये दुरून, 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 चाहूल ये दुरून. भ्रमरास मंजिरीची चाहूल ये दुरून. भरला मरंद कोशी, भरला मरंद कोशी, भरला प्याला. गगना गंध आला मधुमास धुंद झाला. गगना गंध आला.
अंकुरांची वेलीस अंकुरांची वेलीस अंकुरांची वलये किती सुरेख वेलीस अंकुरांची वेलीस अंकुरांची वेलीस अंकुरांची वेलीस अंकुरांची वलये किती सुरेख वलये किती सुरेख लिहितात अंगुलेनी वाऱ्यास प्रेमलेख लिहितात अंगुलेनी वाऱ्यास प्रेमलेख संदेश प्रेमिकाना संदेश प्रेमिकाना संदेश प्रेमिकाना दुरुनी आला गगनागंध आला मधुमास धुंद झाला गगनागंध आला मधुमास धुंद झाला फुलले पलाशराणी फुलले पलाशराणी फुलला गगनागंध आला मधुमास धुंद झाला फुलले पलाशराणी भरल्या ज्वाला गगनागंध आला गगनागंध आला गगनागंध आला. गगनागंध आला मधुमास धुंद झाला या शांताबाई शेळकेंच्या गीताचं गाण्यात नसलेलं एक शेवटचं कडवं आहे. ते माझ्या वाचनात आलं. ते कडवं असं आहे. अभिमान सांडूनिया अनुराग सज्ज झाला अभिमान सांडूनिया अनुराग सज्ज झाला अभिसारिका निघाल्या भेटावया प्रियाला का मीन केतना ही करीती लीला गगनागंध आला मधुमास धुंद झाला. शांताबाईंच्या प्रतिभाशाली बुद्धिमत्तेचं उदाहरण म्हणजे हे गीत. वसंतातल्या निसर्गाचं सुंदर वर्णन करतानाच त्या वातावरणामुळे प्रेमिकांच्या हृदयात उमटलेल्या उत्कट प्रेमभावना प्रेमातली अधीरता आणि प्रिय सख्याच्या भेटीसाठी उचंबळून आलेल्या भावना अगदी अचूक शब्दांनी या गीतामध्ये मांडल्या आहेत. मराठी भावगीतामध्ये अशा सुंदर सुंदर शब्दांच्या आणि अवीट मधुर सुरांनी नटलेल्या रचना काही कमी नाही. कारण त्या ज्यांच्या लेखणीतून आणि संगीत प्रतिभेतून सादर झाल्या आहेत ती थोर मंडळी आपल्या मराठीतलीच आहेत. असंच एक सुंदर भावगीत कवी सूर्यकांत खांडेकर यांनी गीतात शब्दबद्ध केलं आहे आणि त्या गीताला सुंदर चाल लावून ते गाणं मराठी मनामनात रुजवलं आहे ते संगीतकार श्रीनिवास खळे यांनी. आशा भोसले यांनी नजाकतीने गायलेल्या या भावगीतामधली सौंदर्यस्थळं शोधू तितकी कमी आहेत. आम्रतरू तृणपुष्पे हिरवळ आणि चांदण्या या वसंत ऋतूशी घट्ट जवळीक असलेल्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आपल्या सख्याला भेटण्यासाठी त्या प्रियेने बोलावले आहे आणि त्याची वाट पाहत ती अभिसारिका आम्रतरूखाली उभी आहे. सहज सख्या एकटाच येई सांजवेळी वाट तुझी पाहिन त्या आम्रतरूखाली. हे अप्रतिम भावगीत यानंतर सादर करणार आहेत पुण्याच्या संगीता सोनवणे. सहज सख्या एकटाच येई सांज वेळी सहज सख्या एकटाच येई सांज वेळी वाट तुझी पाहिन त्या वाट तुझी पाहिन त्या आम्रतरू खाली सहज सख्या एकटाच येई सांज वेळी
तुझी पाहिन त्या वाट तुझी पाहिन त्या अमृत खाली सहज सख्या एकटाच येई सांज वेळी. करोनाच्या या दुष्ट पर्वानंतर यावर्षी आलेल्या या गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षाचे स्वागत करताना कवयित्री माधुरी ताम्हाणे देव यांच्या मनात अनेक भावना दाटलेल्या आहेत. उद्याची आशादायी स्वप्न आणि उज्ज्वल भविष्याची क्षितिज 2 वर्षांनंतर परत एकदा मोकळी झालेली पाहताना त्यांना त्या विदारक कटू आठवणी अशा एकदम विसरता येणं सोपं नाही हे जाणवले. गुढीपाडव्याची गुढी आणि दारावर मंगल तोरण बांधताना त्यांचं मन भरून आले. आपल्या कवितांमधून त्या व्यक्त होत आहेत. ऐकूया तर कवयित्री माधुरी ताम्हाणे देव यांना. नमस्कार. गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. यावर्षी शुभेच्छांची गरज आहे. मागचं वर्ष कसं गेलं माहिती आहे? मी माझ्या एका कवितेत लिहिलं आहे, कोणीच येत जात नव्हतं घरामध्ये, कोणी कोणाकडे जात नव्हतं. आणि मग अशी अवस्था झाली की जाणे येणे कुठे कुणाचे उरले आहे, जाणे येणे कुठे कुणाचे उरले आहे, दारावरचे तोरण आता सुकले आहे. चांदणे तेच तरी नभ झुकले आहे, लाटांवरती शुभ्र पाखरू फसले आहे. बंद दारात पत्र कुणाचे पडले आहे, बंद दारात पत्र कुणाचे पडले आहे, अक्षरातून मौन कुणाचे सुटले आहे, कुणा वाचुनी इथे कुणाचे अडले आहे, कुणा वाचुनी इथे कुणाचे अडले आहे. आठवणींनी तरी रोजचे छळले आहे, आठवणींनी तरी रोजचे छळले आहे. जगता जगता बरेच काही हुकले आहे, जगता जगता बरेच काही हुकले आहे. जीवन गाणे तरी नव्याने स्फुरले आहे, जीवन गाणे तरी नव्याने स्फुरले आहे. आणि मग आपल्याला वाटू लागतं की हे सगळं कधी संपणार, आपण कधी ह्याच्यातून बाहेर येणार. आणि मग प्रत्येक वेळी आपण स्वतःच्या मनाला धीर देतो की असेच होईल, असेच होईल, असेच व्हावे, गढूळले पण निघून जावे, असेच होईल, असेच व्हावे, गढूळले पण निघून जावे. नितळ निळे खळखळते पाणी पुन्हा आपले जीवन व्हावे. फुलोत बागा फुला मुलांनी, फुलोत बागा फुला मुलांनी, भरत शाळा पुन्हा मुलांनी. रंगतील मैफिली नव्याने, नवीन प्रवास नवीन दिशांनी. भेटतील मग सखे सोबती, भेटतील मग सखे सोबती. धरतील हात प्रेम भराने, बहरा येतील नाती जुनी. सौख्य येईल परत नव्याने, सौख्य येईल परत नव्याने. जगण्याला येईल उभारी, जगण्याला येईल उभारी. मन ठेवावे शांत तोवरी, मन ठेवावे शांत तोवरी. सोसले भोगले खूप जरी, असतोच अंत कधीतरी, असतोच अंत कधीतरी. उगाच ओले आभास, आता थांबू नकोस, आता थांबू नकोस. चालत राहा स्वप्नांची वाट. भेटतील वाटेत फुलांचे सडे, भेटतील तुला वाटेत फुलांचे सडे. शुभेच्छा असतील त्या तुला द्यायला एवढंच आहे माझ्याकडे. वळून माघारी बघू नकोस, वळून माघारी बघू नकोस. मृगजयाची जो गोष्ट परत कधीच कोणाला सांगू नकोस. नमस्कार, धन्यवाद. आपल्याकडचे वेगवेगळे ऋतू आणि त्यांचे विविध रंग या बाबतीत मला नेहमीच कुतूहल आहे. प्रत्येक ऋतूंची निरनिराळी वैशिष्ट्य अनेक जणांनी आपापल्या आकलनानुसार आणि माहितीनुसार करून ठेवलेली आहेत. ज्येष्ठ लेखिका दुर्गाबाई भागवत यांचं या ऋतूवरचं ऋतुचक्र नावाचं पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. प्रत्येक ऋतूवरचं त्यांचं अभ्यासपूर्ण लेखन हे साहित्यिकदृष्ट्या
तितकंसं सरस आहेच, पण त्यांच्या ओघवत्या आणि शैलीदार भाषेत त्यांनी रंगवलेल्या ऋतूंच्या वर्णनाचा एक छोटंसं अभिवाचन ते पण खूप रंजक आहे. आणि ते आपण आता ऐकूया मुंबईच्या प्राची बापट यांच्याकडनं. नमस्कार श्रोते मंडळी. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना रसिक श्रोत्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव प्राची बापट. मी मुंबई इथून हा कार्यक्रम सादर करते आणि तुमचं सर्वांचं रंगगंध कलासक्त न्यास 40 गाव यांच्या वतीनं पण खूप स्वागत. आज मी जो उतारा वाचून दाखवणार आहे तो दुर्गाबाई भागवत यांनी लिहिला आहे आणि पुस्तकाचं नाव आहे ऋतुचक्र, लेखिका दुर्गाबाई भागवत. तर आता आपण ऐकूया वसंत हृदय चैत्र. श्रावणाची साखळी असते तशीच वसंताची. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले, बेसुमार रंगांनी नटलेले, प्रखर उन्हाने अंग भाजणारे, पण त्याच वेळी अत्यंत शीतल सुखकारक अशा दक्षिणा नीलांनी गात्रांना सुखावणारे, दृष्टीला भ्रांत करणारे, प्राणीमात्रातल्या निर्मितीच्या शक्तीच्या उन्मादक वृत्तींना चेतविणारे असे हे महिने आहेत. एक दुसऱ्यात मिसळला आहे, तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे. मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे, त्यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे. पुष्पधुळी माझी लोळे वसंत असे मुक्तेश्वरांनी म्हटले आहे. याच महिन्यात परागांवर वसंत खरोखर लोळत असतो. ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, बोळगे फळभार लावण्येसी. ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलचे असते. फुलातून फळातून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनाला होत असते. पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्ष्यांचे प्रत्युत्स कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. वास्तव कुणीतरी यावेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून थटून दुसऱ्याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र सारी सजीव सृष्टी यावेळी पहा कशी मुक्त हस्ताने वापरत आहे. चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर, पण ही पिंपळाची झाडे पहा कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवीत उभी आहेत. ती जुनी पाने गळता गळता नवी येत होती, म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यात भरत नव्हती. पण सारी नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडांवर फुलले आहेत असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही, पण या पानांची सारखी सळसळ. त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड आहे, ते तर फारच बहारीचे दिसते. त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढली आहे. चारी बाजूनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकले आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खच्चून भरली आहे. आता फुलायला आणखी जागा नाही अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची झाली आहे. तरुलतांच्या आलिंगनाची काव्यमय वर्णने मी पुष्कळ वाचली आहेत, पण मधुमालतीला आपल्या पल्लवांनी छातीशी घट्ट घट्ट कवळून फिरणाऱ्या आणि लाजवट पालवीने आच्छादलेले आपले सुंदर मस्तक किंचित लवून निर्भर हर्षाचे आणि कोमलतेचे प्रदर्शन करणारा हा पुराणवृक्ष पाहून माझी नजर येता जाता त्याच्यावर खेळून राहते आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळेही इतर झाडांप्रमाणे त्यांच्या फांदीला ओळीने चिकटून बसली आहेत. धन्यवाद.
मराठी साहित्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या सुनीता अंपलकर या मूळच्या माडगुळ गावच्या. महाराष्ट्राचे थोर प्रतिभावान लेखक, मराठीचे वाल्मिकी म्हणून सर्वपरिचित असणाऱ्या गदिमा यांच्या गावात त्यांचं बालपण गेलं. गदिमांचा वारसा लाभलेलं गाव आणि त्यानंतर उर्वरित आयुष्यातला बराच मोठा काळ पश्चिम महाराष्ट्रात घालवलेल्या सुनीता अंपलकर यांना वसंत ऋतू आणि चैत्र मास याबद्दल जे काही वाटतंय ते आता त्यांच्या शब्दात त्या व्यक्त करतायत. ऐकूया तर सुनीता अंपलकर यांना. वसंतोत्सव. वसंतोत्सव म्हणजे सृजनाचा सोहळा. 6 ऋतूंचे 6 सोहळे अनुभवत आयुष्याची वाटचाल सुरू असते. पण सर्वात प्रिय असतो तो वसंत. वसंत म्हणजे सृष्टीच्या चैतन्याचा बहराचा काळ. सृजन रंग ल्यालेल्या अनादिकालापासून चालत आलेल्या नवचैतन्याचे म्हणजे वसंताचे स्वागत करायला सगळी सृष्टीच आतुर आणि सज्ज झालेली असते. चैत्र महिन्याला मधुमास किंवा वसंत आत्मा असेही म्हणतात. मुक्तेश्वर म्हणतात, पुष्पधुळी माझी लोळे वसंत. तर माऊली म्हणतात, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्येसी. फुला फळातून मधुरस वाहत असतो. अमृतरू बहरलेले असतात. पुन्हा पाना फुलांना बहर येतो. या नवीन येणाऱ्या बहराला चैत्रपालवी म्हणतात. जाई, जुई, गुलाब, मोगरा यांना बहर येतो. कडुनिंबाच्या लिंबोळ्यांचा कडवट गंध आणि आंब्याच्या मोहराचा गोडसर गंध यात मिसळतो. पळस ओझ्याने वागतो. आंबा पानागणी केशरी होतो. कोकिळेचं कूजन सुरू होतं. लाल चाफा, पांढरा चाफा, सोन चाफा हे फुलून बहरतात. अशी ही निसर्गाची सृजनशील कलाकृती म्हणजे चैत्र महिना. गुढीपाडव्याने वर्षाची सुरुवात होते. मंगळागौरीची तीजही भावनिक ओलावा वाढवणारी असते. माहेरी आलेल्या गौरीचे माहेरवाशिणींचे फळाफुलांनी डाळपण्यांनी स्वागत होते. हळदी कुंकवांची लगबग सुरू होते. पाठोपाठ रामनवमी, हनुमान जयंती येतात. शिरीषाची फुले मंद दरवळू लागतात. बहर वसंताचा गाताना सुरात कोकिळा हे विसरून जातात. बहर वसंताचा गाताना सुरात कोकिळा हे विसरून जातात. क्षणभर आपले मंजूळ स्वर. स्तब्ध होतात पिंपळाचे नाजूक पर्ण. चैत्र पालवी चैत्रातली काहिलीतही फुलते यौवनापरी. नेसुनी शालू गर्द नवा आळविते ती सप्तस्वरांचे गाणे. नेसुनी शालू गर्द नवा आळविते ती सप्तसुरांचे गाणे. बहिणाबाई म्हणतात, गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी. नव्या वर्षाचं देणं सोडा मनातली आढी. सोडा मनातली आढी. एकूण काय तर हा महिना म्हणजे संकल्पसिद्धीचा महिना. माधवी भट म्हणतात, वसंत हा ऋतुराज असला तरी वसंत आता स्मृतिरंजनाचा शाप आहे. सगळे ऋतू नियमाने येतात, विचित्र वागतात. पण वसंत आला की त्याची सगळी लक्षणं आपण महत्प्रयासाने मनाच्या तळाशी मिठवून ठेवलेलं दूध जसं उतू जावं त्या वेगाने वर आणून ठेवायची असतात. हे खरं आहे. असा हा सृजनांचा महिना वसंत. गेले तासभर सुरू असलेला हा वसंतोत्सवाचा सोहळा आपण रंगवू तितका रंगतच जाणार आहे. कारण वसंतावर, चैत्रपालवीवर आणि मराठी संस्कृतीवर आपण जेवढे बोलू आणि जेवढे ऐकू तेवढे कमीच आहे. एका कलाकृतीमधून दुसऱ्या नव्या तितक्याच तोलामोलाच्या कलाकृतीची आठवण होत राहते आणि मग हे सादर करू की ते सादर करू अशा संभ्रमात पडायला होतं. पण कालमर्यादा प्रमाण म्हणून या स्वागत सोहळ्याच्या सांगतेकडे आपल्याला आलंच पाहिजे. आणि म्हणून ही सांगता सुरेल आणि स्मरणीय करण्यासाठी यानंतर पुण्यातील 2 कलाकारांची गाणी ऐकून आपण आजच्या पुरता निरोप घेणार आहोत. नित्य नवे आणि नेमाने सदोदित अविरत रंजक आणि रोचक कलाविष्कार आपल्याला देत असलेल्या रंगगंध कलासक्तने असणे त्यांचा हा यूट्यूब रंगमंच उपलब्ध करून दिल्याबद्दल रंगगंधचे आणि रंगगंधेच्या डॉक्टर मुकुंद करंबेळकर
यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानूया. यानंतरही जमेल तसे, जमेल तेव्हा आणि जमेल त्या रूपामध्ये आपल्या सर्वांना आपल्यापुढे येण्याची संधी आपल्याला मिळत राहील अशी आशा करूया. आपल्या सर्वांना परिचित असलेले पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा यांच्या सहवासात मोलाचे आयुष्य घालवलेले गायक श्री मेघन श्रीखंडे हे यानंतर मत्स्यगंधा नाटकातलं गुंतता हृदय हे नाट्यगीत सादर करतील. त्यानंतर पुण्याचेच ज्येष्ठ गायक श्रीयुत रवींद्र कुलकर्णी हे सुधीर फडके यांनी गायलेलं मंगेश पाडगावकरांचं एक सुंदर गीत सादर करतील, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे. आणि या गीताने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. परत एकदा सर्वांना मराठी नववर्षाच्या खूप खूप हार्दिक आणि मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. गुंतता 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 हृदय हे गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी हा प्रणय गंध परिमळे हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाशी अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता या इथे जाहला या इथे जाहला या इथे जाहला या इथे या इथे जाहला 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 या इथे जाहला या इथे जाहला या इथे जाहला संगम तो सरितांचा या इथे जाहला संगम तो सरितांचा सरितांचा प्राप्तनी आपुल्या प्राप्तनी आपुल्या योग येथे भेटीचा प्राप्तनी आपुल्या योग येथे भेटीचा अद्वैत आपुले गडता त्या तीर्थाशी अद्वैत आपुले गडता त्या तीर्थाशी अद्वैत आपुले घडता त्या तीर्थाशी हा प्रणय गंध परिमळे हा प्रणय गंध परिमळे हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाशी अंगाशी गुंतता
हृदय हे कमलदलाच्या पाशी हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाशी अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता दुर्दैवी आपण दुरावलो या देही 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 सहवास संपदा डागळले ऋण देही सहवास 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 संपदा डागळले ऋण देही 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 स्मर एकच देवा स्मर एकच देवा देवा स्मर एकच देवा देवा स्मर एकच देवा सकये निज हृदयासी हा प्रणय गंध परिमळे हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाशी अंगाशी गुंतता 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 हृदय हे कमलदलाच्या पाशी हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे गुंतता 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 तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या
या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी. मोर केशरांचे झुलती पहाटे सदारी, मोर केशरांचे झुलती पहाटे सदारी, झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी, वाजती सतारी. सोहळ्यात सौंदर्याच्या, सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे, शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे, तुझे प्रेम घेऊन येती गंध धुंद वारे, गंध धुंद वारे. चांदण्यात आनंदाच्या, चांदण्यात आनंदाच्या मला नाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. एक एक नक्षत्रांचा दिवा लावताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना. एक एक नक्षत्रांचा दिवा लावताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना. पौर्णिमा स्वरांची माझ्या, पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी.